आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान आज नाशिक दौऱ्यावर साई दर्शन, शनी दर्शन आणि त्र्यंबकेश्वर दर्शन घेणार। मुक्त विद्यापीठामध्ये होणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार। खासदार चंद्रशेखर आझाद आज परभणीमध्ये येणार। न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांची भेट घेणार। आंबेडकरी चळवळीमधले नेते विजय वाकोडेंच्याही घरी भेट देणार। एप्रिल ते सप्टेंबर 2024 दरम्यान 21,367 कोटींची सायबर फसवणूक झाल्याचा रिझर्व्ह बँकेचा अहवाल। केंद्र सरकारनं सायबर फसवणूक होणाऱ्या खात्यांना विमा संरक्षण द्या, मुंबई ग्राहक पंचायतीची मागणी। नागपुरात कोळसा धुण्याच्या नावाखाली कोट्यवधींच्या घोटाळ्याचा आरोप। पर्यावरण अभ्यासक दीपक दीक्षित यांच्याकडून नागपूर खंडपीठामध्ये याचिका दाखल। घोटाळ्याची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी। महिला आणि अल्पवयीन मुलींवरील अत्याचार रोखण्यासाठी पोलीस ॲक्शन मोडवर। कल्याण परिमंडळ 3 मधील 8 पोलीस ठाण्यामध्ये विशेष कक्ष सुरू करणार। ग्राहकांच्या मागणीमुळे महावितरणकडून अभय योजनेला 31 मार्च 2025 पर्यंत वाढ। योजनेअंतर्गत वीज बिलाच्या थकबाकीवरील संपूर्ण व्याज आणि विलंब आकार माफ। राज्यात यंदाच्या रब्बी हंगामामध्ये उच्चांकी पेरणी। डिसेंबर अखेर 58,68,728 हेक्टरवर पेरणी। मका, करडईच्या क्षेत्रामध्ये वाढ तर ज्वारीच्या पेरणीमध्ये घट।